निजी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. तर आपण आहोत आज खोडद या ठिकाणी गडाची वाडी. बरं, गडाची वाडी ना. तर आपण या ठिकाणी आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा बिगुल वाजलेला आहे. अनेक उमेदवार रिंगणात आहेतच, हे तुम्हाला माहीत आहे. हो. पण तुम्हाला आता काय वाटते या ठिकाणी उमेदवार येतात का नाही? येतात ना. माऊलींचा प्रचार झाला, वैभव काळेंचाही झाला, त्याच्यानंतर शरदचंद्र पवार साहेबांचाही पण प्रचार होऊन गेला. इथं पोहोचले सगळे नेते, आमच्यापर्यंत आले ते प्रचाराला. बरं, मग आता तुम्हाला काय वाटते? आता जिल्हा परिषदसाठी निमगाव सावा गावातून पांडुरंगजी पवार साहेब यांचं तालुक्यात मोठं नाव आहे. हो. त्यांच्या सूनबाई आहेत कविता संदीपान पवार. त्यांना पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही आहे, तर त्यांना अपक्ष फॉर्म भरायची वेळ आली. हो. त्यानंतर जे काही पांडुरंग काळे आहेत त्यांच्या सूनबाई आहेत कल्पना वैभव काळे, त्यांना अधिकृत पक्षाकडून उमेदवारी दिली गेली. हो. शेजारील आपल्या मांजरवाडी गावामधून जे काही माऊली खंडागळे आहेत त्यांच्या धर्मपत्नी जयश्री खंडागळे आहेत. काय वाटतंय किंवा तुमच्यापर्यंत कोण पोचलेला आहे? आता आमच्या खोडद गावाबद्दल जर बोलायचं झालं तर आमच्या गावात आमच्या पहिल्यापासून आमचं माऊलींशी संपर्क जास्त आहे. माऊलींनी आमच्या गावात खूप कामं केलेली आहेत, किंवा आमचं वैयक्तिक म्हणा किंवा गावच्या पातळीवर म्हणा, आमच्या सहकार्यांशी म्हणा, माऊली आमच्यापर्यंत पहिल्यापासून जोडले गेलेले आहेत आणि आमचा पाठिंबा माऊलींनाच असेल. दादा, असंही बोललं जातं आहे का पांडुरंगजी पवार साहेब आहेत यांच्या सुनबाई आता तुम्हाला माहीत असेल अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. अधिकृत उमेदवारी कल्पना वैभव काळे यांना पक्षाकडून देण्यात आली. शेजारील गावातील माऊली शेठ खंडागळे आहेत, त्यांच्या धर्मपत्नीच्या काय आहेत जयश्री खंडागळे, त्यांनाही उमेदवारी मिळालेली आहे. तसं खरं तर आहे ना, ह्या तालुक्याचे दोन्ही जे तालुका अध्यक्ष सेनेचे म्हणा राष्ट्रवादीचे म्हणा ते आमच्या गटातले, बोरी कांदळी गट जो जुना गट होता त्या गटातले. पण त्या दोन्ही माणसांवरती अन्याय केला दोन्ही पक्षांनी. माऊलींना पण आहे ना मशालीचं एवढं प्रामाणिक काम करून पण तिकीट नाही मिळालं, त्यांच्यावरती अन्याय झाला. आणि पांडुरंग पवारांना पण सुनाच्या उमेदवारीसाठी उंबरठा झिजवायला लागला अतुल शेठचा, पण त्यांना पण तिकीट नाही मिळाले. पण मला असं वाटतंय अपक्ष उमेदवार ते आज माघार घेतील नाही ती तो भविष्यकाळ राहील. परंतु आमचा गट माऊलींच्या सौभाग्य होती जयश्रीताई यांच्या पाठीमागं 100% उभं राहील. त्यातल्या त्यात खोडद गावचा इतिहास आहे की माऊलींमार्फत आम्ही शिवाजीराव आढळराव पाटलांकडे गेलो. त्यांनी आम्हाला नारायणगावपासून खोडदला येणारा रस्ता दिला. त्यांनी खासदारीला उभं राहिल्यानंतर खोडद गावाने बहिष्कार टाकला होता इलेक्शनवरती की आम्हाला रस्ता नाही, आम्ही मतदान करणार नाही. आढळराव पाटील असताना ते रात्री 11 वाजता आमच्याकडे आले आणि ते म्हणले आढळराव पाटील एवढं काय हलका माणूस नाही, जर का नाही मी खासदार झालो तर मी वैयक्तिक माझ्या खर्चाने रस्ता करून देईन. तेव्हा आढळराव पाटलांना मग 78 ते 80% खोडद गाव उभं राहिलं होतं, मतदान केलं होतं त्यांना 80%. तेव्हापासून आम्ही सर्वजण सेनेचे कार्यकर्ते, म्हणजे माऊलींमार्फत आमच्याकडे कामं भरपूर झाली. बरं, आता या उमेदवारांपैकी सुखदुःखाच्या प्रसंगासाठी येणारा कोण असा उमेदवार आहे? पण माऊली झालं, पवारसाहेब आलं, हे कंटिन्यू माणसांमध्ये असणारे नेते. आता वैयक्तिक तुम्ही मला विचारता माझ्या सुखदुःखामध्ये येणारा माणूस सर्वात जवळचा माणूस म्हणजे माऊली खंडागळे. 2005-06 सालापासून त्यांचे आमचे वैयक्तिक संबंध. म्हणजे इथं जर का तुम्ही आजूबाजूला कोणत्या घरात गेले कुठं गेले तर माऊलीला ओळखत नाही असा माणूस तुम्हाला भेटणार. असंही बोललं जाते जनतेकडून का आपल्याला या उमेदवारी म्हणजे जे काही उमेदवार आहेत असंही बोललं जाते सक्षम उमेदवार पाहिजे. आता मी तर तालुका ठरवीन किंवा गट ठरवेल सक्षम कोण, पण माझ्या दृष्टीने मी जयश्री त्यांच्या पाठीमागे उभं राहणार आहेत, त्या सक्षम आहेत, माऊली सक्षम आहेत, म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर. खोडद आणि नारायणगाव दोन्ही शेजारी गावं. तुम्हाला जर काही तर कोणत्या प्रकारची अडचण आली तर बापभाऊ आणि माऊली सर्वात अगोदर धावून येणारे नेते अर्ध्या रात्रीला. मग तुमची ती कोणत्या प्रकारची अडचण असू द्या आणि तुम्ही कोणत्या प्रकारचं कसंही काम करा, त्यांनी ठरवलं का तुमच्या पाठीमागे उभं राहायचं तर ते 100% उभं राहतात. तर जनतेकडून असंही बोललं जात आहे का जे काही उमेदवार असावा तो जिल्हा परिषद च्या याच्यामध्ये जाणारा असावा. आता बाजूच्या गावातून जे काही माऊली शेठ खंडागळे आहेत त्यांच्या धर्मपत्नी आहेत, मग त्यांना तिथपर्यंत पोचले तर त्यांना काही विषय मांडता येणार नाही असंही बोललं जाते. कोण म्हटलं असं जनतेकडून बोललं जाते, असं मी नाही म्हणत, जनतेकडून बोललं जाते. मला तर असं काय वाटत नाही. आता काय झालंय, हा शासनाचा नियम आहे का त्या गटाला ते आरक्षण दिलं जातं. उद्या जर का SC NT जर का कॅटेगरी आली असती, ओपन महिला किंवा OBC महिला तर सोडून द्या, पण SC NT जर का कॅटेगरीच्या महिला आल्या असत्या तर मग अजून काही वेगळी परिस्थिती असती. त्याचाही तुम्ही अनुभव घ्या. मग तर आपल्याला उमेदवार उभा करायला लागतो. हे जे 3 उमेदवार हे मनाने उभे आहेत,
शिवाय तुम्ही त्यांच्या बाईट वगैरे घेतल्या, सुखदुःखात लोकांना पाहिलंय, मग आता तुम्हाला अजून वेगळं काय अपेक्षित आहे? म्हणता 20 वर्ष आमच्या सुखदुःखात असणारा माणूस माऊली खंडागळे, मग त्यांनी दगड उभा केला तर आम्ही मतदान करणार आहे. आता माऊलीने सांगितलं आपल्याला खासदारांना मतदान करायचंय, अमोल कोल्हेला आम्ही केलं. माऊलीने सांगितलं आम्हाला सत्यशीलला मतदान करायचं, आम्ही केलं. तसं माऊलीने आम्हाला सांगितलं पर जयश्री ताई नाही अजून कोणाला मतदान करत, आम्ही करणार आहे फक्त माऊली. माऊलींचं तुम्ही आता जे काही बोलताय, असं या परिसरात माऊलींचं असं काही विकास कामाचा वगैरे काही? 2007 साली ते आमच्याकडं पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले आणि 2012 साली ते झेडपी सदस्य म्हणून निवडून आले. मग ते आल्यानंतर खोडदगावचं सगळ्यात मोठं काम विजयभाऊच्या अगोदर विश्वासनाना ते सरपंच होते, त्यांनी सांगितलं होतं का जर का वरती चौकात पाण्याचा तांब्या ओतले तर खाली स्मशानभूमीपर्यंत जाईल. म्हणजे आम्ही ज्यावेळेस सदस्य होतो 2010 साली ग्रामपंचायत सदस्य, तेव्हा आमच्याकडे खोडदगावात साधे मुरमाचे रस्ते असायचे. प्रत्येक पावसाळा आला प्रत्येक वर्षीचा का मुरमावरून बांधणं व्हायची. माऊली झेडपी सदस्य झाल्यानंतर प्रत्येक गावातला रस्ता काँक्रिटीकरण झाले माऊलींच्या मार्फत असेल, त्याच्यानंतर माऊलींनंतर आशाताई आल्या असतील त्यांच्या मार्फत असेल, किंवा खोडद नारायणगाव जो रस्ता आहे त्याला पण सगळ्यात जास्त श्रेय माऊलींचं आहे. कारण माऊलींनी आढळराव पाटलांपर्यंत खासदार असताना आमचे हा निरोप पोहोचवला. खोडद गावानी बहिष्कार टाकला निवडणुकीवरती. आढळराव पाटील स्वतः आले, 11 वाजेपर्यंत आमचे ग्रामस्थ थांबले मिटिंगला. आणि मग आढळराव पाटलांनी सांगितलं मी जरी खासदार म्हणून निवडून नाही आलो तरी पण हा रस्ता मी पदरफारशाने करून देईन, का खासदार एवढा हलका माणूस नाही, मी निवडून येऊ नाही तर नाही तुमचा रस्ता करून देईन. आणि त्यांनी तो आम्हाला PMJSY मध्ये तो रस्ता करून दिला त्यांनी. त्याच्यानंतर 2012 साली आता जो नारायणगडाचा जो विकास दिसतोय, आता जे रस्ते वगैरे दिसतात ते काय अशीच नाही आले, त्याच्यासाठी काहीतरी जन्माला यावं लागतं. 2011-12 साल असेल, माऊलींनी आढळराव पाटलांच्या पाठीमागे लागून नारायणगडाला कर दर्जा प्राप्त करून दिला. मग आता जे निधी येतात 10 लाख रुपये 20 लाख रुपये ते नारायणगडचे क दर्जाचे निधी येतात. मग ते काही हिवऱ्यात वापरले जातात, काही नारायणगावात वापरले जातात. शहानिशा केले होते तुम्हाला कळण, काही आपल्याकडे वापरले जातात. आता जी रस्त्याची कामं वगैरे चालल्यात त्याची फक्त पुण्य नारायणगडाला आणि त्याला मिळालेल्या क दर्जाला आहे असं वैयक्तिक मला वाटतं. तर या ठिकाणी आपल्यासोबत अजूनही काही ग्रामस्थ आहे. दादा, आता निवडणूक जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा रणधुमाळी तर चालूच आहे. तुमच्याकडे कोणी उमेदवार वगैरे काय? आमच्याकडून माऊली दादा खंडागळे. अजूनही उमेदवार आहेत ना? अजून पण आहेत, पण आमच्या एरियामध्ये त्यांनीच जास्त कार्य केलं आहे. आमच्याकडून माऊली दादा खंडागळेच. निमगाव 6 गावातून पांडुरंगजी पवार आहेत, पवार त्यांचंही काम चांगलं आहे. त्यांच्या सुनबाई आहेत कविता संदीपान पवार, हो आहे, ते अपक्ष उमेदवार म्हणून आहेत. अपेक्षा उमेदवार आहेत. आलेले त्यांचे पांडुरंग पवार साहेबांचं काम कसं आहे या परिसरात? आहे, चांगलं आहे, पण आमच्या एरियामधून माऊली दादाच चालतात. दादा, काय नाव तुमचं? अनिल खंडुआ म्हणजे गाव हेच का? खोडद गडाची वाडी. बरं, आता सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीचं निवडणुकीचं बिगुल वाजले. अनेक उमेदवार येतात, प्रचार करतात, माहिती देतात, विकास कामांचा काही आराखडा अहवाल काय त्यांचा मांडतात. काय ते मांडतात, हे करतात ते करतात, पण जो प्रकारे आता मला जसं आठवत आहे ना तसं माऊली दादाची इथं माऊली खंडागळे शेजारील गावातील आपले नाही का पांडुरंग शेठ काळे, त्यांच्या सुनबाई आहेत. वैभव काळे एक तरुण व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या धर्मपत्नी आहेत कल्पना वैभव काळे. नवीन चेहरा आहे, नवीन चेहऱ्याची त्यांचं. काय वाटते तुम्हाला सध्या सध्या आता परिस्थिती? या तुमच्या पसंती कशी राहील? पसंती आता आमची तसं असते तर पांडुरंग पवार आमचे जवळचेच म्हणायला लागले, जुने म्हटल्यानंतर. पण आता सध्या त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली, अधिकृत पक्षाने उमेदवारी नाकारली, त्यांना अपक्ष फॉर्म भरायला लागलाय. काय बोला मामा तू बोल, तुला काय बोलते तेवढं बोलायचं. आता दुसरं काय, आता आपण हाय तेवढंच बोलणार, दुसरं काय. बरं, ते जाऊ द्या. आता बिबट्याचा मोठा प्रादुर्भाव या परिसरात, काय मागणी असेल तुमची? काय आता ते बिबटे आपले येतात सोडतात जातात घेऊन परत येतात आता जातात. जे काही उमेदवार आहेत त्यांना तुम्ही आता जर आमच्या माध्यमातून जर काही सूचना केल्या तर त्याच्या काही उपाययोजना होतील ना? होती ना, तर पर्याय असतोच ना. तुम्ही एक शेतकरी म्हणून तुमची मागणी काय असेल? आमची मागणी काय, आता बिबटे आलंच नाही पाहिजे इकडे ना, तसं म्हणजे आता ही आमची रानची वस्ती आहे, सगळे फॉरेस्ट जवळ आहे. आता तुम्ही म्हणताय पण या आमचं ठिकाणी म्हणणं काय सर बघा, हा बिबट्या हा विषय असा आहे, बिबट्याला जर यांनी धरलं म्हणले आम्ही इथं बिबट्या पकडला तिथं बिबट्या पकडला, पण ते नेमकं कुठं नेऊन सोडतात हेच माहीत नाही ना. ते नक्की त्या जुन्नरला त्या ह्या कोपड्यात ज्यांना सोडतात का कुठं जंगलात सोडतात. निवडणुकीत आता अनेक निवडणुका म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आलेल्या आहेत. उमेदवार वगैरे काही गाठ भेट येतात? उमेदवार आपली माऊलीची लोक आली होती 2 वेळा, त्यांची गाठी झाल्या. अजून कोण ते आलं लोक होतं?
माऊलींची बरोबर त्यांची ती टीम होती सगळी. बरं बरं. आणि हे काळ्यांची काळे. त्यांच्यावर त्यांची टीम होती. तो वाद नाही काही. माऊलींचंही काम चांगलं आहे.